आज आपण इयत्ता 10वी इंग्रजी माध्यमाच्या मराठी या विषयामधील 5वी जी कविता आहे 2 दिवस नारायण सुर्वे यांची ती आपण बघणार आहोत. तर प्रथम आपण लेखकाचा परिचय करून घेऊया. नारायण सुर्वे हे जे आहेत ते कवी आहेत. ऐसा गावी मी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, सनद, नव्या माणसाचे आगमन इत्यादी कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. आता यांचा जर आपण जीवनकाळ जर बघितला, तर अशी माहिती आहे, की नारायण सुर्वे हे लालबागच्या अ, एका लालबागला एका ठिकाणी एका कचरा कुंडीत एका कामगाराला ते सापडले. मग त्याने त्याला दत्तक घेतलं, स्वतःचं नाव दिलं, वाढवलं, शिकवलं आणि शिक्षण घेतल्यानंतर त्याने सुद्धा त्या त्यांच्या वडिलांप्रमाणेच अ, कामगार म्हणून काम केलं कारखान्यामध्ये आणि ते करत असताना त्यांनी कामगाराचं जे जीवन आहे ते अतिशय जवळून पाहिलं आणि त्यामुळे त्यांची ही जी कविता आहे ती वास्तववादी कविता आहे. त्यांनी स्वतः ते अनुभवलेले आहे. कामगार जीवनाची जी सुख-दुःखे आहेत ते त्यांनी स्वतः बघितलेली आहेत आणि त्यामुळे ते आपल्याला ही कविता वाचताना, ऐकताना, शिकताना त्या गोष्टी खूप जवळून आणि खूप खऱ्या वाटतात. त्यांनी जी ही कविता लिहिलेली आहे ती अशी काहीतरी मनाने स्वतःच्या किंवा दुसऱ्याचं काहीतरी ऐकून अशी लिहिलेली नाहीये. त्यांनी ते स्वतः ते दिवस जगलेले आहेत आणि त्यामुळे ती वास्तववादी कविता आपल्याला जाणवते. या कवितेतून 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, असे जीवनाचे वास्तव चित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली, असे भीषण जीवन सत्य कवीने मांडलंय. पण हे सत्य मांडताना जगाच्या या शाळेत दुःख पचवून जगण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याचे ते सूचित करतात. आता बघा, पहिले आपण कडवं बघूया. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे. ही जी कविता आहे, या कवितेमध्ये कवीने कामगार जीवनाचा संघर्ष दाखवताना त्यांनी काय म्हटलंय, की 2 दिवस वाट पाहण्यात गेले आणि 2 दुःखात गेले. आपण असं बोलताना कसं म्हणतो, की 4 दिवसाचे जीवन आहे. तर त्या 4 दिवसाच्या जीवनामध्ये 2 दिवस दुःखात गेले आणि 2 दिवस वाट पाहण्यात गेले. कशाचं वाट पाहण्यात? की कधीतरी चांगले दिवस आपल्या आयुष्यामध्ये येतील. याचे वाट पाहण्यात 2 दिवस गेले. हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे. हिशोब करतो आहे म्हणजे काय? तर विचार करतोय, की 4 दिवस तर माझे असेच निघून गेले. तर अजून किती दिवस, किती दुःख, किती चिंता, किती काळजी माझ्या अजून आयुष्यामध्ये राहिलेली आहे. असे हे जे कष्टाचे जे जीवन आहे ते अजून किती दिवस आहे. माझ्या डोईवर उन्हाळे म्हणजे अजून किती काळ मला हे असे दिवस काढावे लागणार आहेत. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली. शेकडो वेळा चंद्र आला म्हणजे 100 वेळा असं म्हटलंय त्यांनी. एक आयुष्यामधल्या घटना जे दिवस जे गेलेले आहेत त्याच्यामध्ये किती वेळा चंद्र आला? अनेक वेळा चंद्र आला. तारे फुलले, रात्र धुंद झाली. रात्र धुंद झाली म्हणजे काय झालं? तर धुंद होणे म्हणजे त्यामध्ये तल्लीन होणे, मग्न होणे. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली. म्हणजे कित्येक दिवस निघून गेले. पण त्या कामगाराचं आयुष्य कशामध्ये निघून गेलं? तर भाकरीचा चंद्र शोधण्यात. भाकरीचा आकार कसा असतो? तर गोल असतो. जसा चंद्राचा आकार असतो तो. तशाप्रमाणे. तर भाकरीचा चंद्र इथे ही उपमा दिलेली आहे त्याला, की ती भाकरी कमवण्यासाठी कष्ट करण्यातच त्या माणसाची, त्या कामगाराचं आयुष्य बरबाद झालं. म्हणजे त्यामध्येच व्यतीत झालं त्याचं आयुष्य. आयुष्यभर कष्ट करण्यातच गेले. असं ह्या पूर्ण कडव्यामध्ये दुःख आणि सुख म्हणजे दुःख आणि त्याच्यामधून सुख शोधण्यासाठी जो संघर्ष करावा लागला, तो यामध्ये आपल्याला
कवीच्या या पहिल्या कडव्यामध्ये कवितेच्या या पहिल्या कडव्यामध्ये आपल्याला दिसून येतो. दुसरं जे कडवं आहे ते बघा, हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. हर घडी अश्रू वाळवले नाहीत, पण असेही क्षण आले, तेव्हा अश्रूच मित्र होऊन साह्यास धावून आले. हे हात सर्वस्व माझे. हात सर्वस्व म्हणजे काय? तर प्रत्येकाला जर हात जर असतील, तर आपण कुठलेही कार्य करू शकतो, कुठलेही काम करू शकतो. तर माझे हे हात दारिद्र्याकडे गहाणच राहिले, म्हणजे कायम मी कष्ट करतच राहिले. गहाण राहणं म्हणजे काय? गहाण राहणे म्हणजे अ, कर्जात राहणे. म्हणजे मी कायम कष्ट करत राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. माना उंचावलेले म्हणजे कधी-कधी मी जे काही काम केलं त्याचं मला त्याच्याबद्दल माझं कौतुक झालं. पण कधी-कधी काय झालं, कधी कलम झालेले पाहिले. कलम होणे म्हणजे छाटणी, हात छाटणी याला म्हणतात कलम होणे, अपमान होणे. तर कधी-कधी काय झालं, तर माझ्या कष्टाचं चीज झालं, माझं कौतुक झालं, तर कधी-कधी माझा अपमान झाला. हर घडी अश्रू वाळवले नाहीत, पण असेही क्षण आले, तेव्हा अश्रूच मित्र होऊन साह्यास धावून आले. म्हणजे हर घडी म्हणजे प्रत्येक वेळी. प्रत्येक वेळी अश्रू वाळवले नाहीत, म्हणजे मी माझं दुःख लपवलं नाही. पण असेही काही क्षण आले, की अश्रूच मित्र होऊन साह्यास धावून आले. अश्रूच मित्र होऊन त्या साह्यास धावून आले म्हणजे काय? तर त्या दुःखातून सुद्धा मला मार्ग मिळत गेले. म्हणजे सर्व परिस्थिती प्रतिकूल असतानाही कवीने कधी निराश झाला नाही. त्याने कायम काय केलं, तर त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. म्हणजे दुःख वाटायला आलं, तरी पण रडत न बसता काय केलं, त्याच्यातून मार्ग काढला. म्हणजे अश्रूंना शस्त्र बनवलं नाही, तर त्या अश्रूंना मित्र बनवून त्याच्यामधून, त्या संकटातून मार्ग काढत ते पुढे गेले. इथे आपल्याला काय दिसतं, तर जगण्याची जिद्द दिसते आणि एक प्रयत्नवादी दृष्टिकोन आहे. म्हणजे प्रयत्न करत राहा. म्हणजे कितीही संकट आली, कितीही दुःख आली, तरी थांबून न राहता कायम प्रयत्न करत राहणं, हे आपल्याला यामधून दिसून येतं. दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो. दुनियेचा विचार हरघडी केला म्हणजे काय? प्रत्येक वेळेला आपण काय करतो, तर हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, असं दुनियेचा विचार करत असतो. आगा जगमय झालो, त्यामुळे मी जगाचाच होऊन गेलो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, या शाळेत शिकलो. शाळा शाळा म्हणजे काय, त्यांनी काय म्हटलेलं कवीने, ही जी जग आहे, त्या जगाला त्यांनी शाळा म्हटलं. कारण हे जगच आपल्याला शिकवत असतं सगळ्या गोष्टी. सगळ्याच गोष्टी आपल्याला शाळेत शिकायला मिळतात असं नाही. ज्यावेळेला आपण शाळेतून जेव्हा बाहेर पडतो, तेव्हा खरं आयुष्य आपण जगत असतो. तर त्या जगाने त्यांना काय शिकवलं, तर दुःख कसं पेलायचं, म्हणजे दुःख जर वाट्याला आलं, तर ते त्यातून कसं बाहेर पडायचं, पुन्हा जगायचं कसं, हे सगळं जगाने त्यांना शिकवलं. झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले. झोतबट्टी म्हणजे काय? तर झोतबट्टी म्हणजे जिथे अशी भट्टी, की जिथे लोखंड जे असतं ते गरम केलं जातं. आता ज्यावेळेला पोलाद म्हणजे काय? तर लोखंड. तर लोखंड जेव्हा झोतबट्टीमध्ये गरम केलं जातं विशिष्ट तापमानावर, त्यावेळेला ते अधिक काय होतं, कणखर, कडक होत जातं. म्हणजे जितकं जास्त ते गरम करणार, तेवढं जास्त ते कडक होतं. तर त्याप्रमाणे जितका जास्त त्रास आपल्याला होणार, जितका जास्त संघर्ष आपल्याला करावा लागणार, तितकं आयुष्य अधिक कणखर बनतं, असं यामध्ये म्हटलेलं आहे कवीने. म्हणजे दुःख पेलावं कसं आणि पुन्हा जगावं कसं, हे आपल्याला शाळेने शिकवलंय. कुठल्या? जगाच्या शाळेने. झोतबट्टी शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले. जसं झोतबट्टीमध्ये पोलाद शेकतं, तसं आयुष्य छान शेकलं. म्हणजे पोलादाला गरम केल्यानंतर ते त्याच्यामध्ये त्याची जी ताकद आहे ती दुपटीने वाढली. तसं माझ्या आयुष्यामध्ये संकट आल्यानंतर माझं आयुष्य आणखीन सुंदर झालं. म्हणजे संघर्षातूनच मला काय झालं, परमेश्वराने कणखर बनवलं.
2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. अशा पद्धतीने सुखाचे क्षण आयुष्यामध्ये जरी कमी आले आणि दुःखाचे क्षण जास्त आले, तरी उद्याचा दिवस चांगला येईल ही आशा काय करता कामा नये, आपल्याला सोडता कामा नये. त्यामुळे या कवितेतून आपल्याला आशावादी दृष्टिकोन दिसून येतो कवीचा. म्हणजे दुःख जरी आलं तरी संघर्ष केला पाहिजे. जगण्याची जिद्द आपल्यामध्ये असली पाहिजे. प्रयत्नवादी दृष्टिकोन असला पाहिजे आपल्याकडे आणि आशावादी दृष्टिकोन, आशा असली पाहिजे. जोपर्यंत तुमच्यामध्ये आशा जिवंत आहे, तोपर्यंत तुम्ही जिवंत आहात. ज्यावेळेला तुमच्यातली आशा मरून जाईल, त्यावेळेला तुम्ही जिवंत असून सुद्धा मरणासारखे आयुष्य तुम्ही जगाल. तर या कवितेतून आपण दुःखातून वाट कशी बाहेर काढायची आणि चांगलं आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न कसे करायचे, प्रयत्नवादी दृष्टिकोन यामधून आपल्याला दिसून येते. तर ही कविता आपल्याला काय शिकवते? तर ही कविता आपल्याला परिस्थितीशी न लढता परिस्थिती बदलण्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देते. फक्त रडत बसायचं नाही, की माझ्यावर हे दुःख का आलं? माझ्यावर ही वेळ का आली? असं न करता काय करायचं? ती परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्याची आपल्याला यामध्ये तळमळ कवीने दिलेली आहे. आणि मानवी आयुष्यातील दुःखाची तीव्रता आणि तरीही जगण्याची जिद्द आपल्याला यामधून दिसते. तर ही जी कवितेचा हा जो भाग आहे, तो ऐसा गामी ब्रह्म हे जे ह्या ज्या कविता संग्रह आहे त्यामधून हा घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण या कवितेचा अर्थ जाणून घेतलेला आहे. तर तुम्हाला हा जो मी आता जी शिकवलेली कविता आहे ती कशी वाटली ती नक्कीच मला कमेंट करून सांगा. जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.